बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग आलेला आहे। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीला रवाना होणार आहेत। रवींद्र चव्हाण शहांसह नितीन नबीन यांचीही भेट घेतील। विधान परिषदेच्या 12 जागांसाठी 48 नावांची यादी देणार आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये भाजप उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून घेऊयात। विनायक, आपण पाहतोय आता रवींद्र चव्हाण हे थेट दिल्लीला जाणार आहेत आणि उमेदवार निश्चिती देखील होण्याची शक्यता आहे। काय अपडेट या संदर्भात? सेजल बरोबर आहे। ज्या पद्धतीने भाजपने या संपूर्ण निवडणुकीमध्ये 12 जागा ज्या आहेत त्यांच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या 12 जागांसाठी जवळजवळ 48 नावं जी आहेत ती भाजपची यादी जी आहे ती तयार झालेली आहे। ही यादी घेऊन प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आहेत ते दिल्लीला आज जाणार आहेत आणि पक्षश्रेष्ठींसोबत या यादीवरती संपूर्ण चर्चा होईल आणि 1-2 दिवसात भाजपची यादी जी आहे ती दिल्लीतनं जाहीर केली जाईल। अगदीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहू शकतोय विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी प्रदेश अध्यक्ष चव्हाण हे दिल्लीला जाणार आहेत आणि या दरम्यानच सर्व चर्चा दिल्लीमध्ये होणार आहे।